मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि व्हिडिओ करतो, त्याचबरोबर आपण व्यवसाय कसा करायचा याबद्दल सुद्धा माहिती देतोय। पण आज आपण अतरंगी व्हिडिओ करतोय ज्यामध्ये असणार आहे पाणीपुरी चॅलेंज। जो कोण विनर होणार आहे त्याला आपण देणार आहोत चैतन्य फूड ब्लॉग कडून हा ट्रायपॉड। चला तर मग बघूया पाणीपुरी बनते कशी। आम्ही हंसराज बेकरी मधनं 40 रुपयाला 50 पुऱ्यांचं पाकिट घेतलं। पहिल्यांदा चिंच घेतलेली आहे पाव किलो, ती पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे थोडा वेळ। आता बघा अशा पद्धतीने ती झाल्यानंतर यामध्ये आता खजूर घातलेला आहे आणि चिरून घेतलेला गुळ सुद्धा यामध्ये ऍड केलेला आहे। सगळे एकत्र करायचं आणि गॅसवर आता याला उष्णता देण्यासाठी ठेवायचं आहे। मस्तपैकी अशा पद्धतीनं गरम करून घ्यायचं आहे। आता बुडबुडे येतात बघा, हे एकत्र झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जर जास्त पल्प जास्त पाहिजे असेल तर यामध्ये थोडंसं मीठ ऍड करायचं आहे। बघू शकता किती छान। आणि त्यानंतर आता थोडीशी जिरे पूड यामध्ये टाकलेली आहे आणि सगळं एकत्र पुन्हा एकदा मिश्रण करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर एक चाळणी घ्यायची आणि चाळणीवर हे मिश्रण टाकायचं आहे आणि यामधनं पल्प बाजूला काढून घ्यायचं आहे। तुम्ही पावभाजी करायचं जे आपलं हँडल असते ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता किती कोळ झालाय बघा, गोड कोळ तयार झालेला आहे। आणि त्यानंतर आता तिखट पाणी तयार करण्यासाठी पातेल्यात एका पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आता मीठ ऍड करायचं आहे तुम्हाला चवीनुसार। काळं मीठ जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकते। 15 मिरच्या घेतलेल्या आहेत, पेस्ट करून घ्यायची मिरचीची। ही मिरचीची पेस्ट आता पाण्यामध्ये घालायची आहे आणि सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। तुम्हाला किती तिखट आवडतं त्या पद्धतीने मिरची ऍड करायची। आता पुदिना घेतलेला आहे, व्यवस्थित स्वच्छ धुतलेला आणि निवडून घेतलेला पुदिना, त्याची पेस्ट करून घ्यायची आहे एका मिक्सरच्या भांड्यामधून। आता पेस्ट झालेली आहे, ही पेस्ट पुदिन्याची यामध्ये पाण्यामध्ये घालायची आहे। सगळं व्यवस्थित परत एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि छान आता स्वाद यायला लागलाय। त्यामध्ये आलं थोडंसं घालायचं आहे, 4-5 तुकडे आपण घेतलेले आहेत आल्याचे, त्याची पेस्ट तयार करायची, ती सुद्धा पाण्यामध्ये ओतून घ्यायची आहे। ती सुद्धा पुन्हा एकत्र करून घ्यायची। यामध्ये आता पावडर मसाले आपण ऍड करतोय। जिरे पूड टाकलेले आहेत 2 चमचे, धने पूड 1 चमचा, आमचूर पावडर 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा, 2 चमचे चाट मसाला, मीठ थोडंसं, काळं मीठ घातलं तरी चालतंय। यामध्ये आता जलजिरा पावडर घालायची आहे आपल्याला, ती घातली की टेस्ट 1 नंबर येते। ओके, आम्ही आता 2 चमचे याच्यामध्ये गोड पाणी जे केलं होतं चिंचेचा कोळ ते घातलं आहे, एकत्र द्यायचं आहे। 4 चमचे आता घातलेले आहेत। एकत्र कोळ आता रेडी झालेला आहे आणि एक आता पाणीपुरी आपण रेडी करतोय आणि टेस्ट करून बघणार आहे मी। किती मस्त दिसते बघा मित्रांनो, तुम्ही घरी तयार करून बघू शकता। त्याचबरोबर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर अशा पद्धतीने मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही करू शकता। 200 पुऱ्या जवळजवळ आणलेल्या आहेत। पद्धतीने कंटेस्टंट आलेले आहेत आणि पाणीपुरीची स्पर्धा इथं होणार आहे आणि संचिता पुऱ्या मोजून द्यायला लागली आहे। बघू शकता इथं पाणी करून ठेवलेलं आहे, मिक्स पाणी आहे, गोड पाणी पण वेगळं देतोय। त्यानंतर बटाटा आणि हरभरा शिजवून घेतलेला आहे, कांदा बारीक कट केलेला आहे, शेव आहे। टेन्शन घेऊ नका, कारण की जवळजवळ 200 पुऱ्या आपण आणलेल्या आहेत, त्यामुळं किती खातात बघूयात आता। किती खाशील असं वाटतंय तुला? 25 खाशील? 50 कर ग पुऱ्या, 50 दे। 25 पुऱ्या खाशील? 25 खाणार म्हणायला लागलेत। बघूया कोण जिंकतंय आणि बक्षीस पण आहे खाणाऱ्याला। किती पुऱ्या खाताना बघू शकतीस यांना? 100 पुऱ्या खातानाही बघू शकते, कारण की आज फक्त ही बघणारच आहे। 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25, 26, 27, 28, 29, 30। इकडे पण 5 टाक। तिन्ही भांड्यांमध्ये समान आपण पाणी देतो आहोत आपल्या स्पर्धेसाठी। बघू शकता किती मस्त दिसतंय। आणि या भांड्यामध्ये सुद्धा पाणी टाकलेलं आहे आणि तर तिसरं भांडं सुद्धा भरून घेतलं जातंय पाणीपुरीचं। त्यावरनं बुंदी सुद्धा घालायची आहे, जर तुम्हाला बुंदी आवडत असेल तर बुंदी घाला, टेस्ट 1 नंबर लागते। चला तर तुम्हाला मी आमंत्रित करतो आणि त्याचबरोबर मी आता जाहीर करतोय, जो कोण विनर होणार आहे त्याला आपण देणार आहोत चैतन्य फूड ब्लॉग कडून हा ट्रायपॉड। तर जास्तीत जास्त पाणीपुरीच खायचे आहेत, वेळेचं टायमिंगचं बंधन नाही आहे। आणि या ठिकाणी बघू शकता मस्तपैकी पाणी तयार केलेलं आहे, 30 पुऱ्या दिलेल्या आहेत, शेव दिलेला आहे, कांदा दिलेला आहे, बटाटा दिलेला आहे आणि हरभरा दिलेला आहे। तर या ठिकाणी सगळं रेडी झालेलं आहे। स्नेहांकिता
तर तिला विचारूया नेमकं किती खाऊ शकेल ती पाणीपुरी आणि काय एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत त्यांनी किती खाल्ल्यात का पूर्वी असे जास्त. नाही 10च्या पुढे खाल्लेल्या नाहीयेत. हा. लेट सी किती खाता येतील. बर, तर आरती जाधव मॅडम आपल्या बरोबर आहेत. किती पाणीपुरी खाऊ शकाल? कन्सेप्ट खूप सुंदर आहे आणि मी पाणीपुरी तर सध्या 25 खाते. हा. तर आज बघूया. तिसरी स्पर्धक आहे सावित्री. 25. 25 पुऱ्या. हा. अरे बापरे, 25 पुऱ्या खाऊ शकते असं सांगतायत आणि खरंच कडे की टक्कर जोरात होणार आहे 100% असं वाटायला लागलं यांच्याकडे बघून. तर आता आपण 1, 2, 3 म्हणल्यावर चालू करायची आहे ही स्पर्धा. तर लवकरात लवकर सुरुवात करूया आपण. 1, 2, 3 स्टार्ट. वा, किती मस्त स्पर्धा चालू आहे बघा. कोण आघाडीवर असं तुम्हाला वाटतंय? सावित्रीनं पण भरपूर संपवल्यात. स्नेहांकिता मॅडम थोड्याशा स्लो झालेल्या दिसत आहेत इथं. आरती मॅडम पुऱ्या किती पुऱ्या खातात बघूया आज आणि कोण बक्षीस जिंकणार. ही मोठी स्पर्धा होतीये, आंतरराष्ट्रीय लेवलची स्पर्धा. बघू शकता या ठिकाणी बऱ्यापैकी पुऱ्या सावित्रीने संपवलेल्या आहेत. खेळाडू चांगलाच दिसतोय, एकदम माहिर दिसायला लागलाय. तर टेस्ट सुद्धा नंतर विचारूया. आता दमानं खावा, काय टेन्शन घेऊ नका. बघू, स्नेहांकितानं तरी बऱ्यापैकी संपवलेले आहेत. अटीतटीचा सामना इथं बघायला मिळतोय. अशा पद्धतीने मित्रांनो आपण अंडी खायची पण स्पर्धा घेतली होती पैलवानांबरोबर. कुणाला डिस्टर्ब करायला नको, आपण डिस्टर्ब करायला नको. बघूया कोण ठरतंय या ट्रायपॉडचा मानकरी. अरे मॅडमच्या फक्त 4च पुऱ्या राहिल्यात मित्रांनो. मॅडम जिंकायला लागले तिथं. आरती मॅडम आघाडीवर आहेत. स्नेहांकिता मॅडम भरपूर पुऱ्या राहिल्यात. पाणी आपण ठेवलंय ठसका लागू नये म्हणून. आरती मॅडम जिंकतात बहुतेक. बघू शकता आरती मॅडम आघाडीवर आहेत. फक्त 2 पुऱ्या राहिल्यात मॅडमच्या आणि सावित्रीच्या 3 पुऱ्या राहिल्यात. शपथ, 1च पुरी राहिली आरती मॅडमची, बघू शकता तुम्ही. आणि आरती मॅडम आता विजेत्या झालेल्या आहेत जरा कमी. सावित्री पण चांगली टक्कर द्यायला लागली आहे. वा, आरती मॅडम जिंकलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आणि अभिनंदन करूया. आणि सावित्रीनं पण खूप चांगल्या पद्धतीने टक्कर दिलेली आहे. फक्त 2 पुऱ्या राहिल्यात आणि स्नेहांकिता मॅडमच्या 3 पुऱ्या. तर यामध्ये बाजी मारलेली आहे आरती मॅडमने. खरंच खूपच चांगली ही स्पर्धा झाली. खूप मजा आली. त्यांना विचारूया कसं वाटतंय. पहिल्यांदा खाऊ देत व्यवस्थित आणि मग बोलूया त्यांच्याशी आपण. सावित्रीची 1च पुरी राहिली आहे. थोडक्यात जिंकता जिंकता ती राहिलेलं आहे तिचं. त्याचबरोबर आरती मॅडमने पूर्ण संपवलेलं आहे सगळे पुऱ्या. त्याचबरोबर इथं स्नेहांकिता मॅडमच्या 2 पुऱ्या राहिलेल्या आहेत. संचितानं पाणीपुरी केली होती, तर कसं वाटलं तुम्हाला? नाही, टेस्ट एकदम छान होती. पण एकदम एवढ्या फास्ट पुऱ्या खाणं पॉसिबल नव्हतं, त्यामुळे मला थोडासा वेळ लागला. एक नंबर आणि टेस्ट तर खूप अप्रतिम होती आणि छान वाटलं खाऊन. आणि कुठलं तरी बक्षीस मिळणार आहे ह्या हेतून तर मी भरपूर खाल्ल्या. 40 तरी खाल्ले असते मी. अरे बापरे, 40 पुऱ्या. तर पुढच्या वेळी 100% भाग घ्या आणि तुला पुढच्या वेळी चॅलेंज मध्ये ह्याच्यापेक्षा भारी गिफ्ट आपण देऊया. तर खूपच छान स्पर्धा झाली आणि संचितानं पण खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं मॅनेजमेंट केलेलं. त्याचबरोबर माया पण होती सगळं करायला. क्रिएटर आहेत, त्यांना फायदा होईल. तर नक्कीच अशाच पद्धतीने छान छान स्पर्धा होणार आहेत. तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ही स्पर्धा कशी वाटली. त्याचबरोबर आणखीन कोणते इटिंग चॅलेंज बघायचे आहेत ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.